नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. भारत माता की जय. अपमान आईचा जय काँग्रेसचा. अपमान आईचा जय काँग्रेसचा. पहिल्या काँग्रेसचा भारत माता की जय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईचा केलेल्या अपमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या जाहीर निषेध आंदोलनात भाजपाच्या बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, कोकण विभाग संयोजक अभिजित पेडणेकर, माजी युवा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, भाजप उत्तर भारतीय सेलचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश रॉय, माजी नगरसेवक राजू शिंदे, डॉक्टर जयाजी नाथ, माजी नगरसेविका सायली शिंदे, मीराताई पाटील, अंजली वाळुंज, भाजप नेरूळ पूर्व महामंत्री दीपेश पाटील आदींसह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा जोरदार निषेध करण्यात आला. सन्मान में माता के सन्मान में माता के सन्मान में माँ का अपमान माँ का अपमान माँ का अपमान आईला शिवाय देणारा काँग्रेसचा आईला शिवाय देणारा काँग्रेसचा भारत माता की भारत माता की वंदे. सर्वप्रथम काँग्रेस हे आता भ्रमिष्ट झालेले आणि भ्रमिष्ट काँग्रेसला काही सुचत नाही. त्याच्यामुळे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या आईला बोलणं म्हणजे देशाच्या आईला बोलणं आणि सगळ्यांच्या आईला बोलणं. आणि म्हणून काँग्रेसचा पहिला आम्ही धिक्कार आणि निषेध करत आहोत आणि काँग्रेसनी याच्या पुढे सुधारावं आणि चांगल्या पद्धतीने देशाला संबोधित करावं. असं लोकांच्या आई बहिणींना बोलून कोणी मोठा होत नसतो हे काँग्रेसने लक्षात ठेवावं. आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीने नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने हे आंदोलन केलेलं आणि करत राहणार आहे. भारताच्या संस्कृतीची जर आपण माहिती घेतली तर आई ही सर्वोच्च स्थानी आहे आणि त्या आईच्या बद्दल अशा प्रकारच्या खालच्या स्तरावर येऊन बोलणं हे निश्चितच निषेधार्ह आहे. आम्ही याचा निषेध करताना आम्ही पण कुठेतरी चूक होता कामा नये, आमच्याकडूनही कुठेतरी खालच्या पातळीवर जाता कामा नये याची प्रत्येक वेळेस खबरदारी भारतीय जनता पक्ष, त्याचे नेतृत्व, त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी करत असतात. आम्ही जाहीर निषेध करतो की काँग्रेस पक्षाचा हा जर इतिहास बघितला तर अनेक वेळा अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या चुकीच्या शब्दांचा वापर केला जातो. आमची या ठिकाणी त्यांना कडक तंबी आहे की पुढच्या वेळेस अशा पद्धतीचा जर काही घटना घडली तर यावेळेस आम्ही फक्त चौकातच केलेला आहे. पुढच्या वेळेस आम्ही वॉर्डात येऊ, सेक्टरमध्ये गावागावात येऊन याचा निषेध करू आणि या गोष्टींसाठी त्यांना तयार राहू. काँग्रेसचे नेतृत्व, शीर्ष नेतृत्व जे संविधानिक पदावर आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, ते दरवेळेला नवीन खोटे नरेटिव्ह काढतात. तोपर्यंत ठीक होतं, परंतु आत्ता त्यांच्याकडून बिहार निवडणुकीमध्ये वोट संदर्भातली काही खोटी रॅली त्यांची सुरू आहे. त्या रॅली दरम्यान त्यांनी पंतप्रधानांच्या आईवरती त्यांनी वक्तव्य केलं. एवढ्यावर ते थांबले नाही तर त्याची AI ची सुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसारित केली. खऱ्या अर्थानं पंतप्रधानांची आई आहे म्हणून आपण निषेध करतोय का हा मुद्दा गौण असून भारत देशालाच आपण भारत मातेचा दर्जा दिलेला आहे. इथल्या प्रत्येक स्त्रीला आपण परस्त्रीला मातेच्या नजरेतून बघतो. असं असताना विरोधी पक्षनेते अशा प्रकारचे जे वक्तव्य करत असतील, संविधानिक पदावर असलेल्या व्यक्ती, आणि त्याला AI च्या माध्यमातून प्रसिद्धी देत असतील तर ह्या विकृतीचा, काँग्रेसी प्रवृत्ती आणि विकृतीचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जमले होते. त्यामुळे या सगळ्या महिला भगिनी आमच्या जमल्या होत्या आणि त्यांनी या ठिकाणी निषेध केलेला आहे. ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आणि जनता यांना धडा शिकवल्याशिवाय या निवडणुकीत राहणार नाही. निषेध करून कसं थांबणार? आता याच्या पुढे पुढची पावलं म्हणजे जनता स्वतःच रस्त्यावरती उतरेल ज्या वेळेला आणि त्यांना या लोकांनी अशा प्रकारचं गलिच्छ वक्तव्य केलेलं आहे त्यांची जागा दाखवण्याचं काम नक्कीच शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक घटक या ठिकाणी करून दाखवेल. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.